नमस्कार, मी सोनल. सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. स्वयंपाकघरातील ताजी तवानी हिरवी अशी कोथिंबीर, जी प्रत्येक ऋतूमध्ये हवी-हवीशी वाटणारी, रोजच्या स्वयंपाकाची चव वाढवणारी. कोथिंबीर ही रोग प्रतिकारक शक्ती वाढवते, पाचक शक्ती वाढवते. हिवाळ्यामध्ये जास्त जेवल्याने पोटासाठी आरामदायक अशी ही रोग प्रतिकारक वाढवणारी कोथिंबीर. तर उन्हाळ्यात उष्णतेचा दाह कमी करणारी ही कोथिंबीर. सगळ्याच ऋतूत सगळ्यात महत्त्वाची ही कोथिंबीर. कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. फक्त भाज्यांमध्ये किंवा पदार्थांमध्येच न वापरता कोथिंबीर कच्ची जरी खाल्ली तरी खूप फायदा होतो. मासिक पाळीच्या दरम्यानही पोट साफ होण्यासाठी कोथिंबीर खाल्ली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हीट असणाऱ्यांसाठी, युरिनचा प्रॉब्लेम असणाऱ्यांसाठी कोथिंबीर अत्यंत उपयुक्त आहे. अशी ही कोथिंबीर सगळ्या जेवणामध्ये वापरली पाहिजे. आता ही कोथिंबीर ताजीतवानी कशी ठेवायची? बाहेरून जेव्हा आपण कोथिंबीर घेऊन येतो ती पहिल्यांदा झटकायची आणि बाउलमध्ये फक्त त्याची मुळं धुवून घ्यायचे. त्यामुळे मातीतील जे काही जीवजंतू असतील ते पाण्यामध्ये उतरतील आणि अशा पद्धतीने स्वच्छ पाण्याच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या एका बाटलीमध्ये किंवा मोठ्या वांग्यामध्ये आपण ते बुडवून ठेवायचे आहेत आणि त्यावरती ओला कपडा बारीक पिळून आपण गुंडाळून ठेवायचा आहे. पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी अशी कोथिंबीर ताजी तवानी एकदम छान अशी आहे. जराही कोमजलेले नाहीत. पहा, दुसऱ्या दिवशी मात्र आपण त्या ग्लासमधील जे आपण काचेचं भांडं आपण वापरलेलं आहे त्यातील पाणी झाडांना टाकूया. त्यामुळे त्यातील मातीही आपल्याला झाडांना मिळेल. दुसऱ्या दिवशी परत पाणी भरून जर ठेवणार असाल तेव्हा मात्र पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे. पहा, यावेळेसही अशा पद्धतीने मोठी कोथिंबीरीची पेंडी आहे तर मी ती छोट्या कुकरमध्ये ठेवलेली आहे आणि भरपूर छान अशी ही कोथिंबीर एकदम टवटवीत राहते. फ्रीज शिवायही आपण कोथिंबीर छान टवटवीत ठेवू शकतो. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडंसं जी कोथिंबीरीची चव आहे ती निघून जाते. जर तुम्हाला ताजीतवानी कोथिंबीरीचा व्यवस्थित आस्वाद घ्यायचा असेल, औषधांसाठी म्हणून किंवा प्रकृतीसाठी जर तुम्हाला कोथिंबीर खायची असेल तर ती अशा पद्धतीने धुवून कापडामध्ये गुंडाळूनच ठेवा. त्यामुळे सगळे सत्व आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची असेल तरी याच पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ही कोथिंबीर 3 दिवस आरामात वापरू शकता आणि कोथिंबीरीची चव बदलणार नाही आणि त्यातील सत्वही कमी होणार नाहीत. तर या पद्धतीने कोथिंबीरीचा जरूर वापर करा. चला तर मग आता आपण या ताज्या आणि सत्वयुक्त कोथिंबीरपासून पराठे बनवूया. घाई गडबडीत किंवा परगावी जाण्यासाठी शिवाय घरात सकाळच्या नाश्त्यासाठी हे कोथिंबीरीचे पराठे खूपच छान आणि चविष्ट, करण्यास सोपे असे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. झटपट होणारे, चवीला रुचकर असणारे, मऊ असे हे कोथिंबीरीचे पराठे. कोथिंबीरीच्या पराठ्यांची रेसिपी सुमाज किचनवर अपलोड केलेली आहे. ती जरूर पहा. कोथिंबीरी संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.